नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वाळूज महानगरात पुन्हा एकदा लॉकडाऊन, औद्योगिक नगरीतील चहलपहल थांबली, 8 दिवस राहणार कडक बंदोबस्त। 1 करोड द्या 20 लाख घ्या, जुन्या नोटांना रद्दी संबोधणाऱ्यांचा असा होता फंडा, चौघांची पोलीस कोठडीत रवानगी। जाचक कामगार कायदे रद्द करा, कामगारांना लॉकडाऊन काळातील वेतन द्या, कामगार कर्मचारी संघटनेची मागणी। आणि टिकटॉक बंद झाल्याने दिनेश पवार सारख्या अनेक गाव कुसाबाहेरील अनामिक कलावंतांना हवाय नवा प्लॅटफॉर्म। आता सविस्तर बातम्या। शहर आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने वाळूज महानगरासह 7 ग्रामपंचायतींना कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे। जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी 2 दिवसांपूर्वीच याचे संकेत दिले होते। कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत बनले आहे। वाळूज महानगरमध्ये आजपासून लॉकडाऊन करण्यात आले असून पोलिसांनी बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे। गेल्या काही दिवसांपासून वाळूजमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते। बजाज ऑटो कारखान्यात 140 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कंपनी बंद करण्याची मागणी होत होती। तसेच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली असताना अनेकांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती। त्यानंतर 4 जुलैपासून वाळूज महानगर तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। 12 तारखेपर्यंत MIDC वाळूजमधील सर्व सेवा दुकाने बंद आहेत। अत्यावश्यक सेवा आणि काही कंपन्या वगळता जवळपास सर्व बंद आहे। या ठिकाणी कोविड-19च्या पेशंटचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने आयुक्तालय हद्दीत याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे, जेणेकरून जे विनाकारण फिरणारे वाहने चेक करून 2 व्हीलर 4 व्हीलर चेक करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहोत आणि ज्यांचं कारण आहे कोणी दवाखान्यात जाणार आहे त्यांना चेक करून आम्ही परवा तसं सोडून देत आहोत। सर, जैसे कंपनियां जो चालू है बड़ी इंडस्ट्रीज वो अभी तो औद्योगिक लेवल का है, वो उनके हिसाब से जो अत्यावश्यक वो शुरू है, बाकी बंद है। बाकी दुकानं वगैरे टोटल बंद, भाजीपाला फ्रूट सब बंद है। ठीक, आता पण किती कारवाई झाली सकाळपासून? आतापर्यंत आम्ही 30 ते 40 वाहनांवर कारवाई केलेली आहे। डी मार्ट मधील एका कर्मचाऱ्याचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आज महानगरपालिकेच्या पथकाने डी मार्टला सील लावले। हडको कॉर्नर येथील डी मार्ट मध्ये जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्य, भाजीपाला तसेच कपडे आणि इतर वस्तूही मिळत होत्या। अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळणारे मोठे ठिकाण असलेल्या हडको कॉर्नर येथील डी मार्टला आज सील करण्यात आले। या मॉल मधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर महानगरपालिकेने आज दुपारी ही कारवाई केली। या मार्ट मध्ये धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळत असल्याने त्यांच्यावर बंदी नव्हती। मात्र आता या दुकानातील कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने महापालिकेने डी मार्टला सील केले आहे। औरंगाबाद शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन कडक केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांनी केले आहे। त्यांच्या हस्ते गरजू गरिबांना अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या वतीने गरजू गरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले। शहर आणि परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत चालल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार आहे। त्यामुळे लोकांनी आपल्या घरामध्येच राहावे, फार आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नये असे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी आवाहन केले आहे। फार वाईट वाटायला लागलेलं आहे। अनेक लोकांचे मेसेज आहे, जसं आज वाळूज लॉकडाऊन झाला तसं संभाजीनगर शहरी लवकर लॉकडाऊन होणार आहे, कारण की शेवटी माणसाची जीवापेक्षा हा लॉकडाऊन महत्वाचा नाही। म्हणून या ठिकाणी परत मी विनंती करतो, पण आज पासून तुम्ही सुद्धा आपणही आपल्या मर्यादेमध्ये सर्वांनी राहावं, कारण की आता पोलीस मागचा पुढचा विचार न करता आता दुसऱ्या हुकूमत मारण्याचं काम आजपासून सुद्धा सुरुवात या ठिकाणी करणार। काही बरोबर बैठक झाली आणि सोमवारी याच्यावर निर्णय होणार आहे की शेवटी की असं काय झालं संभाजीनगरला की रोज 200, 250, 281, 255, 204, 199 या 15 दिवसाच्या आत असं काय झालं की एवढ्या कोरोनाग्रस्त आपल्या या ठिकाणी वाढलं। त्यासाठी सुद्धा आता त्यांना विचारपूस करायला लागले। आज शहरातील प्रत्येक लोकांचं स्पष्ट मत आहे की बंद करा,
काही 2-4% लोक असतात की बंद करा आमचं कसं, आम्हालाही कळतं कोणाचा धंदा जाऊन विचारा, खूप गरीब माणूस असतात त्याचाही व्यवसाय चालू राहावा. आता नाही लागले असे प्रश्न उपस्थित होत असत तर त्यावेळेस काही इलाज शासनाकडे नाही, त्याच्यामुळे काही निर्णय असे घ्यावं लागते. अशा वेळेस सुद्धा आपण सर्वांनी आपल्या वॉर्डामध्ये सर्वांना कशी मदत करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती करतो. बरेच आपल्या माध्यमातून सर्व शहरवासियांना विनंती करतो की कोरोनाग्रस्त वाढत असताना आपण मास्क वापरा, सोशल डिस्टन्स वापरा अशी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. परत एक वेळेस बाळासाहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आज आपल्या गट प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख मदत केल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने जालना रोडवरील ग्लोबल इन हॉटेलवर छापा मारून जुन्या चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000च्या नोटांसह 4 पकडले होते. 1 कोटीच्या जुन्या नोटांच्या बदल्यात आम्हाला 20 लाख रुपये मिळणार होते असे या आरोपींनी पोलिसांना सांगितले. सध्या हे 4 आरोपी पोलीस कोठडीत आहेत. भारतीय चलनातून बाद झालेल्या 98,92,000 रुपयांच्या नोटा गुन्हे शाखेने जप्त केल्या होत्या. या प्रकरणात प्रियंका छाजेड, नम्रता उघडे, मुश्ताक पठाण आणि हाशिम खान या 4 अटक करण्यात आली होती. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून रोज नवनवीन माहिती मिळत आहे. या जुन्या चलनी नोटा रद्दी या कोडवरचा वापर करून जमा करण्यात आल्या होत्या. तसेच 20% कमिशनवर त्या बदलून देण्यात येत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले असून 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तब्बल 20 लाख रुपये मिळवून देणार होत्या असे तपासात पुढे आले आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी माहिती दिली. 31 तारीख के दिन शाम में एक होटल में हम आपको बुलाएंगे और आपको वो नोट दिए जाएंगे. हमने वेट किया. 31 तारीख के दिन शाम में 7 बजे उनका फ़ोन आया कि आप होटल ग्लोबल इन जालना रोड पे आ जाओ, वहाँ पे आप नोट लेके आने के बाद हम आपको 1 कोटी रुपये देंगे. वहाँ जाने के बाद 2 लेडी और मुश्ताक पठान और हाशिम खान ये 2 बंदे थे और उनके साथ 2 लेडी थी. उन्होंने हमको पूछा कि आपने 20 लाख रुपए लाए क्या. तो हमारे API सिंधिया और कुछ कर्मचारियों ने बैग जो रखा था उसमें बोले थे इसमें हमने लाए हैं. तो बोले तो आपके नोट कहाँ हैं. तो उन्होंने उनकी बैग रखे. वो बैग में हमने तहकीकात किए तो उसमें पुराने जो बंद हुए नोटा की जो बंडल्स थे वो हमें ताबे मिले और 4 को ताबे मिली और क्राइम ब्रांच के ऑफिस में लाए और पूरी छान करने के बाद वो 98,92,000 रुपये ऐसी पूरी नोंद हुई उसकी गिनने के बाद और वो बंद हुए नोट आई थे. सर इसमें 500,000 2 बंडल 500 के थे, बाकी टोटल 1000 के थे. तो इसमें क्या डुप्लीकेट करेंसी भी है पुरानी? नहीं, टोटल पुरानी करेंसी है, पुरानी बंद हुई करेंसी है और बाकी उसमें कुछ डुप्लीकेट नोट वगैरह कुछ नहीं. तो सर इनका कारण तो कुछ समझा नहीं, लेकिन वो 1 कोटी के पीछे 20 लाख रुपए 2 ऐसा इतना बताए थे और आगे भी हम उसकी इन्वेस्टिगेशन करेंगे. इन्वेस्टिगेशन में जो भी हमको मिलेगा हम आपको. सर ये जो आरोपी पकड़े नहीं, ये सभी कटकट गेट, उसके बाद मोंडा, जुना मोंडा और जो महिला है वो बीड़ बाईपास और शाहनवाड़ी के पास है. इससे पहले भी इन पर कुछ गुना वो दाखिल थे? नहीं, इस सिलसिले में उन पर कुछ गुना दाखिल नहीं है और कुछ गुना दाखिल फिलहाल तो नहीं. लॉकडाऊनच्या काळामध्ये 2.5-3 महिने कारखाने बंद होते. त्यामुळे या कारखान्यांचे मालक कामगारांना पगार द्यायला तयार नाहीत. यावरून कामगार कर्मचारी संघटनेने संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून कामगार कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. सरकारने केलेले कामगार कायदे त्वरित रद्द करावेत अशी मागणी या संघटनेची आहे. लॉकडाऊन काळातील अनेक कायम व कंत्राटी कामगारांना घरी बसवण्यात आले होते. मात्र शासनाने जाहीर करूनही या कालावधीतील वेतन कामगारांना देण्यात आले नाही. त्यामुळे कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले. लॉकडाऊन काळातील संपूर्ण वेतन कायम तसेच कंत्राटी कामगारांना मिळालेच पाहिजे. कामगार कायदे रद्द करणारे सर्व कायदे राज्य शासन आणि केंद्र सरकारने मागे घ्यावेत. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा 10,000 रुपये
पुढील 6 महिने आर्थिक सहाय्य देण्यात यावे। सर्व रेशन कार्ड धारकांना दर माणसी 10 किलो धान्य पुढील 6 महिन्यासाठी मोफत देण्यात यावे अशी संघटनेची मागणी आहे। या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड उद्धव भवलकर, साथी सुभाष लोमटे, M.A. गफ्फार, कॉम्रेड प्रकाश बनसोड, कॉम्रेड लक्ष्मण साकुडकर, प्रभाकर मते, प्राध्यापक राम बाहेती, सुभाष पाटील आदींनी केले। आम्ही कामगार संघटनेने एक मागणी केलेली आहे, या शहरामध्ये परत लॉकडाऊन करायचं असेल तर संपूर्ण कारखाने बंद केले पाहिजेत, संपूर्ण शहरामधून लोकांना बाहेर निघण्याचं बंद केलं पाहिजे। त्याच्यासाठी लोकांना ज्या अडचणी येतील, भाजीपाला पाहिजे असेल, औषधं पाहिजे असेल, आमची सगळे कामगार संघटना प्रत्येक वार्डामध्ये व्हॉलेंटियर द्यायला तयार आहे। सरकारला आणि प्रशासनाला ती मदत करायला तयार आहे आणि त्या दृष्टीने हे शासनाने करावं अशी माझी मागणी आहे। संपूर्ण लॉकडाऊन हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे, तरच ही चेन तुटणारी आहे, नाहीतर तुटणार नाही। पण आज प्रशासनाकडे ज्यावेळेला आम्ही बसलो त्यावेळेला प्रश्न निर्माण झाला, इंडस्ट्रीज बंद होणार नाही, इंडस्ट्रीज बंद होणार नाही तर आर्थिक चक्र थांबेल अशी एकंदरीत सरकारची आणि यांची भूमिका आहे। अर्थचक्रामुळे सर्वसामान्य मरणार असेल तर या देशातली अतिशय परिस्थिती वाईट होणार आहे। सर्वसामान्याचा वाली कोणी नसणार नाही अशी परिस्थितीला आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि प्रशासनाला एक सांगतो, येणाऱ्या काही काळामध्ये 50 लाख रुपयाचा विमा कामगारांना मिळाला पाहिजे, 3 महिन्याचं वेतन कामगारांना मिळालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर लवकरच आम्ही आंदोलनाच्या तयारीमध्ये राहणार आहोत। 3 महिन्याचा पगार जर 15 दिवसामध्ये जमा नाही झाला तर या कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली कामगार सत्याग्रहाचं आंदोलन करेल। दुसरं, जे कामगार कोविड-19 मध्ये काम करतायत, 5 बजाजमधल्या कामगारांना डेथ झाला आहे, त्या डेथसाठी सुरक्षा कवच नाही। आम्ही मागणी केली की यांना 50 लाखाचे त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे आणि आता जे काम कोविड-19 मध्ये कामगार करतील त्यांना सुरक्षा कवच वेगळं असं इन्शुरन्स कवच त्याला दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील कामगार, कंत्राटी कामगार ज्यांना तुम्ही बाहेर ठेवलेले आहे, कायम कामगाराला सुद्धा त्यांना काम उपलब्ध करून दिलं पाहिजे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी रात्रीची संचारबंदी कडक केली आहे। विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कडक कारवाई करीत आहेत। कुणीही अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नये, आपल्या घरातच राहावे असे आवाहन पोलीस ध्वनी निक्षेपकारून करीत आहेत। शहरात रात्रीच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे। पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी 2 जुलै ते 15 जुलै असा सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंतचा कर्फ्यू घोषित केला आहे। या कर्फ्यूच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। पोलीस नाकाबंदी करीत असून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरापासून शहरात पोलीस बंदोबस्त कडक नव्हता, त्यामुळे लोकांनी शिस्त पाळणे सोडून दिले होते व त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत होती। त्यामुळे प्रशासन लॉकडाऊन पुन्हा एकदा कठोर करणार असून त्याचे संकेत काल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बोलावलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले। औरंगाबाद सिटी में संचारबंदी लागू की गई है। औरंगाबाद पुलिस तरफ अपना सूचित किया जाता है कि घरों के बाहर कोई निकलेगा नहीं, अंदर ही बैठना है। बिना वजह घूमेंगे तो कायदेशीर कार्रवाई हो जाएगी। 7 बजे से शुरू होगा है टाइमिंग। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। चीनी ॲप टिकटॉकने अनेकांना वेड लावले होते। अनेकांचा दिवस टिकटॉकने सुरू व्हायचा आणि रात्रही टिकटॉकने संपायची। मात्र चीनच्या सीमेवरील आगळिकीनंतर
हा ॲप बंद झाला असून आता आम्हाला एखादे नवे माध्यम उपलब्ध करून द्यावे असे एक टिकटॉक स्टार 2 बायकांचा दादला दिनेश पवार यांनी म्हटले आहे. पाहूया एक विशेष रिपोर्ट. केंद्र सरकारने चीनच्या उचापतीला आळा घालण्यासाठी 59 ॲप्सवर बंदी घातली आहे. एकीकडे भारतीय हद्दीत घुसून चीन LACचे उल्लंघन करीत आहे. त्यातच आमचे 20 जवान सीमेवर शहीद झाले असे असताना चीनशी व्यापार करून त्यांची तिजोरी भरणे चुकीचे असल्याने चीनी सामानावर बहिष्कार टाकण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर UC ब्राउझर, हॅलो, टिकटॉक यासारखे ॲप जनतेने वापरू नये त्यावर बंदी घालण्यात यावी असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र लोकप्रिय टिकटॉक ॲपने अनेक लोकांना एक वेगळीच ओळख करून दिली होती. अनेक जण टिकटॉक मध्ये नावारूपाला आले होते तर काहींचे फॅन्सही वाढले होते. अगदी दुर्गम भागात शेतवस्तीवर राहून शेतात काम करणारा आदिवासी दिनेश पवार हा त्याच्या 2 बायकांसह टिकटॉकचा सुपर हिरो ठरला होता. दिनेशची एक पत्नी त्याच्या सोबत भन्नाट नृत्य करते. अगदी बॉलिवूड स्टारही त्याला फॉलो करतात आणि रवीना टंडननेही त्याच्या नृत्याला लाईक केले होते. या दिनेशचे असे म्हणणे आहे की चीनी ॲपने आम्हाला फेमस केले, मात्र आता देशासाठी आम्ही टिकटॉक बॅन केले आहे. मात्र आता लवकरच कुणीतरी चांगला स्वदेशी ॲप तयार करावा जेणेकरून आमच्या सारख्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. छुपती नहीं दिल की बातें, सब कह जाती हैं आँखें, मुझको कुछ कुछ होता है जब थामे तुम ये बाहें से देखो तुम सादगी बिखर जाए, आज मेरी आँखों से बेखुदी बिखर जाए. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है. ना अब क्या करे, या तो जिए या तो मरे. इस दिल की बातों में जो आते हैं वो भी दीवाने हो जाते हैं. मंजिल घर माझे चाका जॉन बेटी खोजे स्मार्टफोन, घर माझे चाका जॉन बेटी खोजे स्मार्टफोन. हर सांस में अब तेरी बात है, मेरी जिंदगी अब मेरे साथ है. तू बन गई है जरूरत मेरी, तेरे लिए है मोहब्बत मेरी. सचमुच तुम मेरी जरूरत हो. बेशक तुम मेरे छोड़ मुझे जाने दो मेरे संवरिया, कोरी है चुनर मोरी बाली है उमरिया. लग जा गले से मेरे ओ बा, अंदाज है उसके नए नए, है नया नया दीवाना. हम तो एक दूसरे पे मरते हैं, जानता ये जहान सारा है. हे माझे दोघं पत्नी. जे सगळे ॲप्स बंद होत आहे तर याच्यात काही एवढं विशेष नाही. भारत सरकारने जे काही फैसला घेतला आहे त्याच्यात काही देश हिताकरताच असेल, त्याच्यात आम्ही पण खुश आहे. आमच्या रोजगारचा प्रश्न असा आहे की जसं आम्ही शेती करत होते आणि त्याच्यात संग मनोरंजन पण करत होते, तर आता थोडं जोपर्यंत काही आपल्या भारताचे लोक ॲप्लिकेशन लॉन्च करत नाही तोपर्यंत शेतीवर ध्यान देऊ. फक्त बस जे कोणी आपले भारताचे लोक ॲप्लिकेशन लॉन्च करेल त्यांचा फक्त मी एवढं सांगायला हे काही जे लॉन्च करेल त्याच्यात आपल्या मेहनत करणारा लोकांना, प्रदर्शन करणारा लोकांना काहीतरी थोडंफार मिळावं आणि सगळे मित्रांच्या पण मनोरंजन व्हावं हेच विनंती करेल. नाही तर बस शेतीवाडीच करत राहील, त्याच्यात काय. शहरातील अनेक भागातील रस्त्यांची सध्या वाट लागलेली आहे. सिमेंटचे नवे रस्ते वगळता एकही डांबरी रस्ता चांगल्या स्थितीत नाही. अनेक रस्त्यांवर मध्येच खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना त्याचा खूप त्रास होत आहे. मात्र मनपा प्रशासनाचे याकडे लक्षच नाही.
महापालिकेच्या रस्त्यांच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असते, त्यामुळे पावसाच्या 1-2 सरी पडल्या तरी डांबर वेगळे आणि खडी वेगळी होऊन जाते। सध्या शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुर्दशा झालेली पाहायला मिळत असून पावसाळ्यापूर्वी डागडुजी करायला पाहिजे होती, ती मनपाने केली नाही। या उखडलेल्या रस्त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वाहन चालकांना त्रास होत असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। महापालिकेचे अधिकारी ठेकेदारांसोबत लागेबांधे करून रस्त्याचे काम कसे तरी उरकून घेतात, मात्र त्याचा त्रास शहरातील जनतेला होत असतो। याबाबत माजी महापौर रशीद मामू यांनी फार बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आमचे प्रतिनिधी असगर अली यांनी एडीएनच्या दर्शकांसाठी रस्त्याच्या कामांबाबत रशीद मामू यांना बोलते केले। जो रोड है पिछले 10 सालों से कोई सही तरीके से रोड बना नहीं है। रोड नहीं बनने की वजह से यहाँ पे मसला ये होता है कि अभी बारिश के दिन है तो यहाँ पे धूल मट्टी नहीं उड़ रही। अगर जब यहाँ बारिश नहीं होती है, दूसरे जो मौसम चलते हैं, मौसम गर्मा और मौसम सरमा, उसमें जब धूल उड़ती है तो रोड की जो धूल है वो पूरे दुकानदारों के उसमें आती है, जिसमें मेरी दुकान भी है, और काफ़ी सारी हम लोगों को तकलीफ होती है। बार बार प्रशासन महानगर पालिका से कंप्लेन करने के बावजूद भी यहाँ सिर्फ रोड के पैचवर्क का काम किया जाता है, रोड का कुछ काम नहीं किया जाता है। और जिस वक्त यहाँ पे नगर सेवक थे उन्होंने उस टाइम में उनका प्रपोजल डाल के काम करवाए, लेकिन जैसा काम होना चाहिए था वैसा काम नहीं हुआ है। ये रोड जो है पीर गैब साहब से चंपा चौक तक यही याद। ये PWD का फंड जो तो गवर्नमेंट का आता है, और कारपोरेशन के अंदर ऐसा है कि तुमने कारपोरेशन के मायने ये जब कारपोरेशन बन रहा था तो लोगों ने मुखालिफत करे थे मत बनाओ। कारपोरेशन के अंदर ऐसा है, म्यूनसिपलिटी में कारपोरेशन में फ़र्क इतना है कि म्यूनसिपलिटी में गवर्नमेंट के खुद संभालना पड़ता, गवर्नमेंट चलाती है, लेकिन कारपोरेशन का तुम खुद कमाओ तुम खुद खर्चा करो, ये पॉलिसी है। तो औरंगाबाद शहर की आबादी 18 लाख के करीब चलेगी, यहाँ आमदनी कम है, फैक्ट्रियाँ जो आई थी फैक्ट्रियाँ बंद हुई, बालूच में चलेगी फैक्ट्री, तो हमारे पास जो इनकम ज़रिया बहुत कम है। ये बात से आप इनकार नहीं करते, इनकम ज़रिया कम है, उसमें से फिर तनख्वाहें हैं, पेंशन है, दवाएँ हैं, स्टेशनरी हर चीज़ है, तो वो खर्चे जाने के बाद ज़रा तकलीफ होती है। लोग सोचते नहीं ये चीज़, जैसा मिसाल के तौर पर आज शहर इतना बड़ा है और स्टाफ कम है। जब 88 के अंदर कारपोरेशन का स्टाफ था 5338, आज खाली 3700 का स्टाफ है, यानी 2000 लोग कम हुए, लेकिन उन्हीं से काम लेके चलना है। और ये तो कभी ये होता है कि BNC का काम सही है, अब आप ताजुब करिए 12 पुल्ला से तुम्हारे लिटफ्रा स्कूल ये BNC का रोड आता है, और वो रोड जो आता है तो वो ये आता है BNC का, तो उसमें क्या है कि गवर्नमेंट का फंड आ जाता है, वो गवर्नमेंट का फंड आता है। लेकिन यहाँ पर गवर्नमेंट का 100 करोड़ रुपये दिए तो 100 करोड़ को जो रोड बेन होना था, जो शहर है, वो छोड़ करके दूसरी तरफ काम हुआ है, तो कुछ लोगों ने उधर कर लिया। आप मतलब लीडरी में आप कमज़ोर हो गए, जो 25-27 तो कम काम कराने में कमतरता हुई, मैं तो समझूँ। पहली चीज़ तो ये है कि कारपोरेटर जो चुन के आते हैं, कई लेडीज़ ऐसी आई जिनको बोलना नहीं आता है, वहाँ हमारी कमज़ोरी होती है कि हम जो तो जैसे कारपोरेटर चुन के देना चाहिए कि जो बोलने वाले, पढ़े लिखे, समझदार हो, जो पॉइंट समझे, कुछ उठाए मीटिंग में, वो हम भेजते नहीं। हम 2-4 लोग हैं जो लेडीज है बेचारे, वो वही MM से भी आए हुए हैं, तो वो बोल सकते हैं, उठ सकते हैं, तो वो पढ़े लिखे समझदार है। बाकी जहाँ कमज़ोरी है तो उसमें कमज़ोर पड़ जाते हैं, तो मुश्किल चले जाती है इसके अंदर कि कोई कैसा हम अपना हक मांग के ले करें। तो ये बात तो सही है कि इसमें सबकी जिम्मेदारी होती है, लेकिन एक बात ये है कि हमारे पास आज 4 आमदार है, खासदार भी रहते हैं, MLC है, खास बात है। तो अगर ये सब बल्कि एक ग्रुप मीटिंग ले कि आज अपने कुछ शहर के अंदर फंड है, ये सब एक जगह फंड ला के अगर काम करें तो बहुत बड़ी बात हो सकती है। अगर 5 का फंड एक जगह आ जाए तो बहुत बड़ी बात हो। अब तो अगर गवर्नमेंट ने रोक दी 2 साल के लिए, लेकिन जब आया फंड तो क्या हुआ। आज जिल्ह्यामध्ये 196 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 6407 वर गेली असून आतापर्यंत 287 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। 3126 रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत, तर एकूण 3094 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 196 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, त्यामध्ये 78 पुरुष रुग्ण व 60 महिला रुग्णांचा समावेश आहे। आतापर्यंत एकूण 6460 कोरोनाबाधित आढळले असून 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत। 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। रघुवीर नगर 1, आलमगीर कॉलनी 1, हरसूल 3, शहाबाजार 1, मुकुंदवाडी 1, आंबेडकर नगर 1, नवाबपुरा 3, लोटा कारंजा 1, बाबूनगर 5, जाधववाडी 1, गुलमोहर कॉलनी 5, देवराई परिसर 2,
कांचनवाडी 4, सहकार नगर 1, रेल्वे स्टेशन परिसर 2, जवाहर कॉलनी 2, उल्कानगरी गारखेडा 2, मिसारवाडी 8, हर्षनगर 1, N12 येथील 1, N11 सिडको 3, नवजीवन कॉलनी 2, छावणी 2, MGM परिसर 1, पडेगाव 3, हडको 1, गजानन कॉलनी 10, पदमपुरा कोकणवाडी 3, गादिया विहार 2, बुड्डी लेन 1, सिडको 4, तारक कॉलनी 2, उस्मानपुरा 1, क्रांती चौक 2, रामनगर 1, समतानगर 2, मिलिंद नगर 1, अरिहंत नगर 5, विठ्ठल नगर। मान्सूनच्या आगमनाबरोबरच निसर्गात एक नवी संवेदना संचारते। हिरवागार शालू पांघरल्यासारख्या डोंगर कड्या मनाला आकर्षित करीत असतात। पशु पक्षी तर पावसाच्या पहिल्या शिडकाव्याने चिंब होतात। पक्ष्यांचा राजा मोर याच्यासाठी तर पावसाळा म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गीय आनंद। पावसाळ्याच्या मनमोहक वातावरणात मनुष्य प्राण्यासह सर्वच पशुपक्ष्यांना आनंद होतो। प्रत्येक जण पावसाळ्यात या नवतीच्या हिरवळीने सुखावून जातात। मात्र सर्वात जास्त आनंद होतो तो मोरांना। मोर पावसाळ्यात मनसोक्त नाचतात। आता वनराई कमी झाल्याने आणि वसाहतीत मोरांचा वावर कमी झाल्याने हे नृत्य पाहण्यास शहरी माणूस नेहमीच मुकतो, पण ग्रामीण भागात अजूनही शेतांच्या बांधाऱ्यावर मोकळ्या रानात मोर लांडोर फिरताना दिसून येतात। आपल्या शहरात हिमायतबाग मध्ये मोरांचा मुक्त संचार असून पावसाळ्यात मोरांचे थुई थुई नाचणे पाहायला अनेक जण येतात। मोरांचा नाच पाहणे खरंच एक सुखद अनुभव आहे। खरे तर मोर पिसारा फुलून आपल्या प्रेयसी लांडोरीला अर्थात मोर मादीला आकर्षित करतो। माणसात बायका नटतात, मात्र या राष्ट्रीय पक्षाला आपल्या जोडीदाराला मनवण्यासाठी असे नटावे लागते। नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आज सकाळी वैजापूर तालुक्यात एक युवक बुडाला। पावसाळा सुरू झाल्याने गोदावरी नदीमधील पाणी पातळी वाढली आहे। ठोक नंदूर येथील नदीपात्रात 22 वर्षीय नितीन गाडे हा सकाळी मित्रांबरोबर पोहण्यास गेला होता, मात्र बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। वैजापूर तालुक्यातील ढोक नांदूर येथील तरुण गोदावरी नदीपात्रात पोहण्यास गेला असताना बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला। नितीन रामभाऊ गाडे वय 22 वर्ष हा आज सकाळी नदीपात्रावर पोहण्यास गेला। नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटंगळ्या खाऊ लागला। गावातीलच सागर बोराडे या तरुणाने त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो असफल झाला। 4 तासांच्या परिश्रमानंतर नितीनचा मृतदेह बाहेर काढण्यास गावकऱ्यांना यश आले। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। वाळूज महानगरात पुन्हा एकदा लॉकडाऊन। औद्योगिक नगरीतील चहलपहल थांबली। 8 दिवस राहणार कडक बंदोबस्त। 1 करोड द्या 20 लाख घ्या, जुन्या नोटांना रद्दी संबोधणाऱ्यांचा असा होता फंडा। चौघांची पोलीस कोठडीत रवानगी। जाचक कामगार कायदे रद्द करा, कामगारांना लॉकडाऊन काळातील वेतन द्या, कामगार कर्मचारी संघटनेची मागणी। आणि टिकटॉक बंद झाल्याने दिनेश पवार सारख्या अनेक गावकुसाबाहेरील अनामिक कलावंतांना हवाय नवा प्लॅटफॉर्म। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे।